दिवसात? काय गरज होती का ते मांजा पकडायची? किती लागलंय बघ. अरे सूर्या राहू दे ना. अजून लागलंय का कुठं तुला? नाही नाही अजून कुठे नाही लागले. अरे राहू दे, एवढंच तर लागलंय. सगळं ठीक आहे. अरे कसलं ठीक पोरा. पोरा, संक्रांत आज तुझ्यावर आली होती, पण माझ्या नातसून स्वतः ओढून घेतली. आणि किती प्रेम करते बघितलंस ना तुझ्यावर. नशिबाने मिळते एवढी चांगली बायको. अरे तुझ्यासाठी तिने स्वतःच्या जीवाची बी पर्वा केली नाही. पोरा, जप तिला. सूर्या दादा, लागलं नाही ना रे तुला? लागलं नाही ना. तुम्हाला 1000 तर सांगितलं की 10 मांजा वापरू नका पतंग उडवायला. हा? सूर्या, लोकांचा जीव धोक्यात घालून तुम्ही सण साजरा करता होय रे? तुम्हाला ना आदरच घडवतो. सूर्या सूर्या सूर्या, अरे लहान मुलं आहेत ते. जाऊ दे ना, खेळत होते. त्यांना काय माहित असं काही होईल. जाऊ दे. सूर्या दादा, आमचं चुकलं, आम्ही परत असं करणार नाही. सूर्या, सोड त्यांना, माफ कर. एका अटीवर माफ करणार हं? परत असल्यावर 10 मांजा वापरायचं नाही काय? होय होय दादा, नाही वापरणार. हा. चला पळा. झालं? निघायचं का? तिळगुळ द्या, गोड बोला. सुखी राहा, सुखी राहा. या 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 जावई बापू, तुळजा. आम्हाला लय बरं वाटलं तुम्हाला इथं आलेलं बघून. हा, लय बरं वाटलं. आम्हाला चिंता होती, म्हटलं तुम्ही येता का नाही. नाही, तुमचं आमच्यावर रागवणं आम्ही समजूच शकतो. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं, अगदी आम्ही स्वतः असतो ना, आम्ही हेच केलं असतं. पण तुम्हाला एकच सांगतो, आम्ही आजपर्यंत कुठलीच गोष्ट कधी आमच्या स्वार्थासाठी नाही केली. मग तुम्ही भाग्याच्या बाबतीत जे काही केलं ते काय होतं? सांग. तेच सांगायला तर बोलवलंय तुम्हाला. कसे सावई बापू आमच्यावर रागवले, कल्पनाच आम्ही सहन करू शकत नाही. तर आम्ही जे काही केलं ते आमच्या पोरीसाठी केलं. पण डॅडी, तुम्ही त्या पोराला शिक्षा करायला पाहिजे होती. तुम्ही तर हे प्रकरणच लपवलं. आम्हाला भीती वाटली हो, आयुष्य बरबाद झालं असताना पोरीचं. पण आम्ही काय केलं, त्या पोराकडनं मोबाईल घेतला, याला चांगला दम दिला. आता एकच आमचं चुकलं तर चुकलं का काय ते तुम्हीच ठरवा बा. जावई बापूंचाच विचार करून आम्ही हे त्यांच्यापासून लपवलं. यात कसला केला तुम्ही सूर्याचा विचार? आम्ही काय आमच्या जावई बापूंना ओळखत नाही का? त्यांच्या बहिणींवर लय जीव आहे त्यांचा, बायकोपेक्षा जास्त जीव आहे. हे जर त्यांना कळलं असतं ना, त्या पोराला मारूनच टाकलं असतं त्यांनी, मग काय झालं असतं. आमचे जावई बापू गेले असते जेलमध्ये, बहिणी पडल्या असत्या उघड्यावर. पण त्याचं नव्हतं झालं असतं ना, आणि तेच आम्हाला नको होतं. आता ठीक आहे, तुम्हाला हे सगळं सांगून मी तुमचा आमच्यावर भरोसा नसेल, आणा क्वायता चालवा आमच्यावर. ही संक्रांत आपल्या नात्यावरच आली होती असं आम्ही समजू. जावई बापू, तुम्हाला एकच सांगतो, आमचा जीव घ्या, पण आमच्यावर संशय घेऊ नका. लय त्रास होतो, लय त्रास होतो. नका असं बोलू.
माझं चुकलं. मीच तुम्हाला समजून घ्यायला कमी पडलो. उगाच मी नाही ते बोललो तुम्हाला रागाच्या भरात. माझ्या देवावर शंका घेतली मी. मला माफ करा. राहू नका हो जावई बापू, तुम्ही अशी माफी नका मागू, आमची माफी नका मागू. आपल्या माणसावरच रागवतो ना माणूस. मी काय म्हणतो, तुम्ही आमच्यावर रागवा ना, तुम्ही आमच्यावर रागवा, आम्हाला काही बोला, हे नातं तोडू नका हो, नातं तोडू नका. हो नाही डॅडी, भक्त कधी देवाशी नातं तोडतो का? बस बस, हेच ऐकायचं होतं आम्हाला. आता कुठं आमच्या जीवात जीव आला. हो चिरंजीव, जरा गावातल्या पोरांकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांशी, पालकांशी, शिक्षकांशी बोला. इथून पुढं गावातल्या कुठल्या बी पोरीला काय बी त्रास नाही झाला पाहिजे. आपल्या गावातल्या शाळांमध्ये चांगले संस्कार झाले पाहिजे, तर चांगला समाज घडेल ना. युवा नेतृत्वात तुम्ही तुमच्यावर जबाबदारी सोपवतोय आम्ही, नीट पार पाडा. पार पडली म्हणून समजा. हेच डॅडी मला परत बघायचं होतं. मला माझ्या देवाचं दर्शन झालं. जावई बापू, तुमच्या आमच्यावरच्या रुसण्यानं, रागावण्यानं आमच्यावर जणू संक्रांत आली होती हो, पण ती टळली. या 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 या, तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या. आमच्याशी कायम गोड बोला. हा, मकर संक्रांतीच्या तुम्हाला लय शुभेच्छा. तुला पण मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. होय होय, सुखे सुखे सुखे. तुळजा तुळजा पोरी, तिळगुळ घे आणि आमच्याशी कायम गोड बोल. हा, डॅडी, या लाडूपेक्षा जास्त गोड तुम्ही बोलता, पण हा खोटा गोडवा फार काळ टिकणार नाही. डॅडी, लगेच विजय साजरा करू नका. माझा वार करायचा बाकी आहे अजून. गुळूम गावातल्या सर्व महिलांना माझा नमस्कार आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे या सुंदर सणानिमित्त जमलेलो आहोत आणि या निमित्ताने मला तुम्हाला एक खास गोष्ट दाखवायची, आणि ती म्हणजे माझा भाऊ शत्रू आणि तेजीव यांच्या लग्नाचा एक खास व्हिडिओ आणि काही फोटो. आणि याचा आनंद तुम्ही सगळ्यांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे. अगं बाई, मला तर माहितच नव्हतं तेजू अक्काच्या लग्नाचा व्हिडिओ आहे ते. अगं मग वहिनीला सरप्राईज द्यायचं असेल आपल्याला, म्हणून नसेल सांगितलं. धनु दीदी, सरप्राईजच असतं ते. बरोबर बोलली ग. हा मग मी काय तुम्हाला एवढी डाव वाटले का? एवढं येतं मला. बरं, त्यासाठी मला स्क्रीन लागेल, तर मी पटकन सेटअप करून घेते. छत्री काका. समस्त महिलांनो, आमच्या आमंत्रणाचा मान ठेवून आज आमच्याकडे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलात, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. बाईच्या जातीला कुठं रोज चार भिंतीच्या पलीकडे जाता येतं, आपल्या मनाप्रमाणे जगता येतं. आणि म्हणूनच तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही इथं संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तो कार्यक्रम इथं आपल्या गार्डनमध्ये होईल, तेव्हा सगळ्या महिलांनी त्याचा लाभ घ्या.
जावई बापू, चला आपण आपल्या गप्पा मारू. चल. आता या ठिकाणी थोड्याच वेळात संगीत खुर्चीचा कार्यक्रम सुरू होणार आहे, तेव्हा सगळ्यांनी लक्ष द्या. एक अतिशय महत्वाची अनाउन्समेंट या ठिकाणी करतोय. जी महिला या स्पर्धेमध्ये जिंकणार आहे तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी डॅडी स्वतः त्यांच्या शेतावरती एक जंगी हुरडा पार्टी देणार आहे. टाळ्या. सगळे तयार? हो. पोरींनो व्यवस्थित पळा, धडपडू नका. अगं धनू कुठं आहे? दादा तुला माहिती ना धनु दीदी किती उत्साही आहे. पळायचं कळलं तशी वरती झोपायला गेली. हाय का आता? सूर्या, तुला काही आठवतंय का? आपण लहानपणी कसे संगीत खुर्ची खेळायचो ना. चांगलंच आठवते. कायम तूच जिंकायचीस. पण आता कळतंय मला की मी जिंकत नव्हते, तूच मला जिंकू द्यायचास. तू जिंकली म्हणजे मी जिंकल्यासारखंच आहे ना. आणि आता पण माझी माणसं जिंकली म्हणजे आपणच जिंकल्यासारखं आहे ना. हो सूर्या, आता आपण सगळे एक कुटुंब म्हणून लढायचं. मग आपल्यातलं कोणीही जिंकू दे, आपलं जगताप कुटुंब हे कायम जिंकणार आहे. अय बायको, माहेरची माणसं आहे म्हणून मुद्दा मारू नकोस. काय झालं तरी ही स्पर्धा तुला जिंकायची. जर का तुझ्या माहेरचं कोण जिंकलं तर तुझं काय खरं. निंबाळकरांच्या इज्जतीचा विषय काय. चला आता आपण खेळायला सुरुवात करायची. सगळ्या महिलांनी जाऊन आपापल्या खुर्च्याच्या समोर जाऊन उभं राहायचंय. चला. लक्षात असू दे. सुरू करायचं. गाणं. चला आता पुढचा राऊंड करायचा आहे आपल्याला. गाणं. तेजू, मला कळत नाहीये मी काय करू. मी जे काही करणार आहे त्याची तुला आधी कल्पना देऊ की नको देऊ. तुला शत्रूबद्दल कळलं तर तुला फार मोठा धक्का बसेल. बस 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 बस. बसा लवकर बसा लवकर बसा. आउट. मावशी आउट झालेले आहेत. आता 3 खेळाडू आणि 2 खुर्च्या आहेत. चला गाणं. अरे वा 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 वा, या मावशी आउट झालेल्या आहेत. आता फक्त 2 खुर्च्या शिल्लक आहे. दादा आता कोणाच्या नावाने ओरडायचं? दोघींच्या पण वरडायचं. हा. दोघी पण आपल्यात ना. हा. आता 1 खुर्ची आणि 2 खेळाडू. आता बघूया कोण जिंकतंय. जगताप फॅमिली का निंबाळकर फॅमिली. गाणं. अय बायको, काही झालं तरी जिंकायचंय बरं का. आता निंबाळकरांची इज्जत तुझ्या हातात आहे.
अशा पद्धतीनं तुझा बेबी जिंकलेले आहे. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला उद्या डॅडी त्यांच्या शेतावरती जंगी हुरडा पार्टी देणार आहे. टाळ्या. वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन. शेवटी आमचंच रक्त आहे वा. जिंकल्याशिवाय शांत बसायचं नाही. काय जावई बापू. वय हो, जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे. आजचा दिवस मीच गाजवणार. तेजू, कशी आहेस तू? सगळं ठीक आहे ना? हो हो, मी मजेत आहे. अगदी राणीसारखं ठेवलं यांनी मला. अजून काय पाहिजे? तेजू, आय एम सॉरी. वहिनी अगं यात सॉरी कशाला? संगीत खुर्ची म्हटल्यावर कुणीतरी जिंकणार कुणीतरी हारणारच ना. तेजू, अगं मी त्यासाठी नाही सॉरी म्हणत आहे तुला. तुझ्या सुखाला कदाचित माझीच नजर लागणार आहे. म्हणजे मला कळलं नाही वहिनी. तेजू, आता मी तुला जे काही सांगणार आहे ना ते प्लीज शांतपणे ऐकून घेशील. तुला ही गोष्ट अचानक कळली असती तर तुला त्याचा खूप त्रास झाला असता. म्हणून फक्त मी तुला ही गोष्ट आधी सांगते. शाळेत जी विषबाधा झाली होती त्यासाठी सूर्याला पोलिसांनी पकडलं होतं. पण ती विषबाधा शत्रूने केली होती. काय? हो, यावर माझाही विश्वास बसत नव्हता की माझा भाऊ इतक्या खालच्या पातळीला जातो. पण हे बघ, हा पेन ड्राईव्ह, यात CCTV फुटेज आणि या फुटेजमध्ये क्लिअरली दिसून येते की शत्रू जेवणात काहीतरी मिसळतो. शत्रूने फक्त आणि फक्त मला आणि सूर्याला त्रास देण्यासाठी हे सगळं केलं. अरे एक वेळेस चल आम्हाला त्रास देण्यासाठी त्याने केलं असतं ना तर मी त्याला माफ केलं असतं. पण तो तर गावातल्या लहान लहान मुलांच्या जीवाशी खेळला. त्याला मी माफ नाही करू शकत. आणि आता यापुढे मी जे काय करणार आहे त्याने तुला खूप त्रास होईल. दादा, ज्याच्या नावाचं मी मंगळसूत्र घातलं त्यानेच तुला. तेजू, तेजू, तुला स्ट्रॉंग राहावं लागेल. यापुढे शत्रूने असं काही करू नये म्हणून त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे. पण प्लीज तू मला चुकीचं समजू नकोस. पण या सगळ्याला तुला हिमतीने सामोरं जावं लागेल आणि मी तुझ्या सोबत आहे नेहमी. वेड्या बहिणीची वेडी माया असती, पण इथं माझी बहीण लई शानी निघाली. भावाच्या जीवावर उठली, ते पण त्या दीड दमडीच्या सूर्यासाठी. पण या शत्रूला संपवणं एवढं सोपं नाही हे माहीत नाही. जो नाही आपला त्याला उभा कापला.